नमस्कार मंडळी, मेंढी धनगराची लक्ष्मी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तरी थोडक्यात माहिती आपले जोडीदार. नमस्कार हो. नमस्कार. आपलं गाव कुठलं? माझं गाव रेवनाळ. हां. माझं नाव सागर उत्तम मेडके. गाव रेवनाळ, तालुका जिल्हा सांगली. बरं. आता सध्या तुम्ही कुठं आहे? मी सध्या आहे रेवनाळमध्ये. रेवणामध्ये. आणि तुमच्यात मेंढ्या किती आहेत त्या सध्या? मेंढ्या आहे 25-30 मेंढ्या. किती म्हणला? 25-30 मेंढ्या. 25 मेंढ्या. पण ही मेंढ्या तुम्ही संगोपन म्हणजे कोण, तुम्ही स्वतः राखताय का कोण दुसरं कोण राखताय? भाऊ का वडील? स्वतः पण टाकतोय, आई वडील, नंतर आपल्या आजोबापासून आमच्या मेंढ्याचं संगोपन करते आम्ही. बरं 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 बरं. आणि एक मेंढ्या ही म्हणजे तुमची ते दुसरी पिढी असेल? हां, नाही, तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी म्हणजे पंजोबा, वडील, वडील आणि आता आमचे आम्ही, तुम्ही करताय. मग मेंढ्या राखत असताना म्हणजे चांगलं आहे का? आता ज्या नवीन पोरांना कसं काय सांगू शकताय? नाही, चांगलं उद्योग मेंढ्याचा आहे, चांगला आहे. हां जणू बाबा मेंढ्या राखल्या तरी हां आपला त्याला व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे, त्याचं हां. फायदा भेटणार आहे त्यातनं. बरं. 20 किती म्हणता? 25 मेंढ्या आहेत का? हां. बरं, 25 मेंढ्यात. आणि तुम्ही मेंढ्या साध्या आहेत का आपल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये का 3 नंबरमध्ये आहे त्या? नाही, आपल्या माडगाव मेंढ्या साध्यामधल्या जाय. हां, हां, साध्यामधल्याच आहे त्या. साध्यामधले माडगाव. बरं. आणि काय बदली केला नाही? नाही, हाय आता बकरं आणतो इकडं तिकडं, हाय बदली करायचं चालू आहे. हां हां हां. एक 5-7 आहे चांगले या. बरं. आणि सागर पाहुणं तुम्ही कुठल्या जत्रेला जाताय का? जातोय आटपाडला, कार्तिक बाजार भरतो वर्षात एकदा मोठी हां यात्रा, तिकडे जातोय. नंतर आपले नागपंचमीला सांगोला, हां त्या चडचण, हां. नंतर इकडं हुलजंती. बरं. पुन्हा मग कशासाठी जाताय? नेमकं काय कारण आहे? नाही, आपल्याला पहिल्यापासून मला नाद आहे मेंढ्यांचा, आणि आमच्या घराण्यापासून पहिल्यापासून मेंढ्यांचं संगोपन करते, आणि मेंढ्यातनं आम्हाला फायदा आहे म्हणून आम्ही जातोय मेंढ्याचं हे करायला बघतो. बरं, मेंढ्यातनं काय फायदा आहे नेमकं? काय सांगता येईल? म्हणजे कसे त्याचे उत्पन्न कसे काढायचे सांगा बघू. पण मी कसं आपले बाबा त्याला वेळेवर सोडलं पाहिजे. चारा पाणी, नंतर औषध पाणी म्हणा, हां आणि लागवड म्हणा त्यांची, हे सगळं नियोजन केलं पाहिजे. मग त्याचा फायदा आहे. म्हणजे 20 मेंढ्याला तुम्ही खाद्य चारताय का कसं करताय? ते कसं नियोजन 20 आहे? मेंढ्याला चारतोय, पण सगळ्याला एकदम नाही चारत ना. हां जसं आपले बाबा मेंढ्या गेल्या हां. तर त्यांना चालू करतोय 2 महिने. बरं, मेंढ्या येलेले बाकी मेंढ्याला नाही? बाकीला नाही चालू करत. 10 मेंढ्या येल्या तर त्यांना चारणार, 10 बाकीच्याला? मेंढ्याला चारतोय, बाकीला काय चारत ना बाबा. मग बाकी आपण रानात चारा पारा खाऊन काय हे करून सांभाळतो त्यावर. मग जास्तीत जास्त तुम्हाला 3 महिने कोकरूचं जर सांभाळलं तर विक्री कितीपर्यंत होते आता? विक्री 3 महिने 10-11-12 हजार पर्यंत विकतंय कुकरू. बरं. मग अशी कधी मोठ्यात मोठी खरीद विक्री झाली नाही का तुमची कधी? नाही, मोठे मीन्स आता मोठं करून काय गेलं बाबा, 5 महिने सांभाळलं हां की काय कुकरू बाबा जे आपल्याला जे भाव पाहिजे त्या भावापर्यंत विकत ना, कारण त्याला लागवड जास्त लागते, आणि ते परवडत ना तेवढी लागवड चाराय त्याला. हां हां हां. बरं. त्यामुळे आपलं 2-2.5 महिन्यात आपण 3 महिन्यापर्यंत विकून टाकतो मी त्या मेंढीच्या दुधावर. त्याचं पूर्ण हे होतंय, त्याला काय लागवड लागत नाही जास्त. म्हणजे किती महिना तुम्ही कोकरू सांभाळताय? 3 महिना. 2.5-3 महिने सांभाळ. मग 3-4 महिना जर सांभाळलं तर काय होईल नेमकं? नाही, 3-4-5 महिने सांभाळलं तर कसं आहे, मग त्याला लागवड जास्त लागणार, मग उत्पन्न काय भेटणार नाही ना एवढं. म्हणजे तुमचं मत म्हणजे जोपर्यंत मेंढीला दूध आहे तोपर्यंत त्याला सांभाळ, दुधावर जी कुकरू विकतंय हां, तसं लागवड खाऊन परत बाबा एवढं लई हे होत ना. म्हणजे दुधाच्या जेव्हा जसं 3 महिन्यात ते तसं तेच दिसतंय, तसं ते तुम्हाला ते पैसा मिळू शकतो. जसं दुधात त्याची क्वालिटी आहे तशी ती मेंढीला बाबा तसं तेज असते ना. जसं दूध बंद झालं की तसं मग चाऱ्यावर किती त्याचं हे होणार आहे. धान्य लागवड चारायची परवडत ना त्याला एवढे. मग पेज तुटल्यानंतर त्याची किंमत जरा कमी होते का? ठकतं कोकरू काय? दूध संपल्यानंतर मग त्याला हीच आहे ना, लागवड चाऱ्यामध्ये लागवड जास्त लागणार. त्याचं वय मोठं झालं की त्याला धान्य जास्त लागणार. धान्य जास्त लागल्यानंतर मग खर्च वाढला ना सगळं. बरं, 3 महिन्याचा कोकरू कितीपर्यंत झाला अंदाज? 3 महिन्यात कोकरू 11-12 हजार पर्यंत निघतंय 11-12 हजार. आता सध्या. मग एक मेंढीचं म्हणजे मेंढी किती वेळा येते? मेंढी वर्षातनं 2दा येते मेंढी. 2दा येते. मग एक मेंढी आपल्याला नाही ना म्हणलं तर
वर्षाला 20,000 रुपये. हा ते काय कधी कधी 2-2 कुकरी होती मेंढीला, हां 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 हां. काय काय सिंगल होतंय. बरं बरं. आणि मेंढ्या सगळ्या तुमच्या कोल्या आहेत का डपल्या आहेत का काळ्या आहेत त्या? नाही आपल्या माडगाव मेंढीच्या वानाला कशा आहेत त्या? डपल्या कॉलेज. वर डपल्या कोळ्या आहेत त्या. बरं. आणि आपल्या या रेवणाचे सागर इडके आपल्या या मेंढी धनगरचे लक्ष्मी या चॅनलवरती कोकरू किती वयाचं असताना ऐकावं ही थोडक्यात माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. राम राम. राम राम.